हे लोणचं ना आम्हा सगळ्यांनाच आवडतं, पण मी एकदा पण ह्यावर्षी बनवलं नव्हतं. तर आता गावाकडून अनोळा आलेलाच होतात, कैऱ्या होत्या बऱ्याच, तर चला म्हणलं आता याचं लोणचं बनवून घेऊया. तर पटपट कैऱ्या वगैरे कट करून घेतल्या आणि ऋषी बघा किचनमध्ये सारखा लोटबोट करत असतो, काय करते काय नाही बघण्यासाठी. गूळ वगैरे पण बारीक चिरून घ्यायचा, कैऱ्या पण अशा फोडी करायच्या लोणच्याच्या करतो तशा. थोडंसं जिरे आणि मोहरी ही बारीक ठेसून घ्यायचं आणि नंतर फोडणी द्यायची, हळद मीठ तिखट आणि जिरा पावडर टाकून थोडंसं पाणी टाकायचं. कैरी नरम झाली की त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा, थोडंसं पाणी सुटतं कैरीला आणि नंतर बंद करून घ्यायचा गॅस. आपला पाणी त्यातलं आटलं की ही आळूची पानं मात्र ही पण गावाकडून आता वानवळ्यामध्ये आलेली होती, तर चला म्हणलं आता हे पण बनवून घेऊया. ही आम्हाला मुंबईला काही जास्त खायला भेटत नाही, जेव्हा आम्ही गावाकडे जाऊ तेव्हाच खायला भेटतात, कारण अशी ना आळूची पानं मुंबईमध्ये येत नाही. मुंबईला येतात ना त्याला कोकम लावावं लागतं, चिंच लावावं लागते, परत त्याला पीठ लावून उकडून घ्यावं लागतं. ह्या आळूच्या पानांना असं काही करायची गरज नाही, बेसन पीठ मिक्स करायचं, छान लावायचं आणि लगेच तळून घ्यायचं. एकदम खमंग अशा आळूच्या पानं ही तयार होतात. तर आम्ही याला आळूची पानं नाही तर चमकुऱ्याच्या वड्या म्हणतो. आणि चला आता भात वगैरे लावते आणि व्हिडिओचाच एंड करते, तर बाय.